रामकृष्ण हरी. पितृ पंधरवडा विशेष. आणि या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी काही भोग द्यावे लागतात. आणि ते भोग कसले द्यावेत हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. तर शास्त्रसंमत आपण जर काही गोष्टी बघितल्या तर गोड नैवेद्य हाच गोड नैवेद्यच पितृ पंधरवड्यामध्ये पितरांना दिला गेला पाहिजे. मग तो कसा असतो गोड नैवेद्य? म्हणजे जसे पांढरे तांदूळ, आपण जे तांदूळ खात असतो, पांढरे तांदूळ, दूध, काही काजू आणि त्याच्यामध्ये खडीसाखर याचं सगळं मिश्रण करून, थोडंसं तूप, याचं सगळं मिश्रण करून त्या मिश्रणाचे म्हणजे ज्या प्रसादाचे 2 भाग करायचे. त्यातला छोटासा भाग घेऊन तो बाजूला ठेवून बाकीचा भाग हे आपले जे दैवत असतात त्यांना समर्पित करायचा. आणि जो बाजूला काढलेला जो भाग आहे तो आपल्या छतावर जाऊन त्या पितरांना दक्षिणेच्या दिशेला नमस्कार करून तो अर्पण करायचा. असं केल्यानंतर तुमचे पित्र तुमच्यावर खूप खूप प्रसन्न होतील. हा एक शास्त्रोक्त मार्ग आहे आणि तो करायला जास्त काय मोठा खर्च नाही. एवढ्या जर कृतीनं तुमचे पित्र जर खुश होत असतील, तुम्हाला शुभाशीर्वाद देत असतील, तर ह्याच्यापेक्षा चांगला उपाय कोणता असेल बरं? रामकृष्ण हरी.